आईचा मोबाईल 6 महिने झाला खूप तुटलेला होता. दरवेळेस मला आल्यावर म्हणायची मोबाईल घेऊन दे. आता आई सतो बघते की काय, तर मी म्हटलं माझ्याकडे ये तर मी घेऊन देईल. तर बघा अधिक महिना चालू होता. आईने मला साडीच्या आणि कपड्यांच्या ऐवजी पैसे दिले. मिस्टरांना दिले 1000 रुपये, मला दिले 500 रुपये, एकूण असे 1500 रुपये. तर त्या पैशांचा उपयोग मी बघा काय केला, तर त्याच पैशांचा मी मोबाईल घेऊन दिला. कारण ती तिच्या स्वतःच्या पैशांचा मोबाईल घेत नव्हती. म्हणून म्हटलं चला मला तिच्याकडून काही नको, आम्हाला फक्त तिचा आशीर्वाद पाहिजे. तर मी त्याच पैशांचा आम्हाला कपडे न घेता असा मोबाईल घेतला. नोकियाचा छोटा मोबाईल घेतला, कारण मोठा मोबाईल तिला वापरता येत नाही आणि तिला समजत नाही. तर नोकियाच्या कंपनीचा असा मस्त छोटासा मोबाईल घेऊन दिला. तर तिला मी बोलली 1 वर्ष वापर, 1 वर्षानंतर परत तुला असा मोबाईल घेऊन देते. तर बघा ती पण आनंदात झाली आणि मला पण माझ्या मनासारखं झालं. तर बघा तिथून निघलो आम्ही. आता लगेच पिक्चरला गेलो. तर 2 दिवस आलेली होती. तर म्हटलं कुठं नेऊन कुठं नाही, तर असं मला झालेलं होतं. तर सकाळी पण तिला छान अशी ओटी भरली आणि ओटी मध्ये तिला जशी आवडेल तशी मी अशी काठपदराची छान लाल कलरची साडी घेतली. तिला जो कलर आवडतो तोच घेतला आणि जशी आवडती तशी घेतली. पैशांचा विचार बिलकुलही केला नाही. तिला म्हटलं तू फक्त बोट ठेव, तुला कुठली आवडती ते मला सांग. तर तिने ही साडी पसंत केली आणि मी तिची ओटी भरली. आम्ही पिक्चरला निघलो. तर बघा श्री स्वामी समर्थ असा तिच्या मनासारखा पिक्चरही चालू होता. पिक्चर पाहताच तिचं मन एकदम प्रसन्न झालं, डोळ्यात पाणी पण येत होतं. जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज समोर आले, तर तेव्हा तिचे मन भरून आलं, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आणि लगेच हात जोडून उभी राहिली आणि नमस्कार करू लागली. तर तिला असं वाटलं जसं की साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर आहे की काय. तर बघा अशा मनोभावाने आणि तृप्त मनाने ती पिक्चर बघू लागली. तर पिक्चर खूप छान आहे. माझं पण मन एकदम प्रसन्न झालं आणि पिक्चर बघता बघता आम्ही छान अशा मस्त गुलफ्या पण खाल्ल्या आणि तिचंही मन आनंदात झालं. आणि घडी घडी बघा नुसत्या पाया पडत होती. तर अशा भावभक्तीने पिक्चर पण बघितला आणि आता पिक्चर संपलेला आहे. आम्ही चाललोय आता, निघालो घरी. तर पिक्चर तर खूप छान आहे, पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला?